धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात अनेक मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. एकंदरीतच त्यांना विरोध कुठे होतोय, कुठं सहमती दर्शवली जाते, परंतु ज्या शिंदे सेनेत ते आलेले आहेत त्या समर्थकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत एक पारगावचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आपण याबाबत भावना जाणून घेणार. काय म्हणणं आहे तुमचं? खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या गटात आलेले आहेत आणि आताही ज्या सैनिकांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली ती ते सैनिक आता ओमराजे निंबाळकर यांना साथ देणार का? अगदी दादांचं बरोबर आहे. प्रथमतः खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं शिवसेना पक्षात आमच्या स्वागत आहे. खऱ्या अर्थानं दादांतर मला म्हणायचं की दादाने उशीर केला आहे. जी जनतेचे कामं दादा फोनवर करत होते, पण फक्त फोनवरून कामं जनतेची होत नव्हती हे दादांना कळून चुकले. आणि दादांना माहिती आहे की फोनवर किंवा गाठीभेटी देऊन विकास होत नाही, तर स्वतः विकास असेल. दादा म्हणतायत साधा मला डीपी बसवायची असली तर सत्तेशिवाय माझं भागत नाही. अगदी बरोबर आहे. आणि लोकांचे प्रश्न असे आहेत की आपण जे फोनवर जे बोलतायत ते प्रश्न फोनवरून सुटू शकत नाहीत. लोकांना रस्ते, पाणी, वीज असे असंख्य प्रश्न आहेत आणि ते ग्राउंड लेवलला जर सोडवायचे असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने आता पाहतात आपण एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कार्य शिंदे साहेबांवर प्रभावित असताना सर्व जनता त्यांच्या मागे का पळते हे दादांना कळून चुकलेले आहे. कारण बोलून नाही तर आपल्या कर्तव्यातून एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये विकासात्मक गोष्टी चालू आहेत. आता बऱ्याच ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातून त्यांना जो पक्ष बदलला आहे त्या गोष्टीला विरोध होतोय. मग जे लोक विरोध करतायत त्यांचंही कधी काळी त्यांनी काम केलेलं असेल. मग इथून पुढे जे लोक त्यांच्यासोबत जाणार आहेत त्यांच्या काय भावना राहतील किंवा काय असाव्यात, काय वाटतं? 100% जे विरोध करतात ते पहिले दादांसोबत होते. आम्ही पण 2019च्या आधी दादासोबत होतो. दादांच्या वेळेस शिवसेना पक्षाची फूट झाली त्यावेळेस आम्ही शिवसेना शिंदेसाहेब यांच्यासोबत आलो. परंतु दादांना आज ह्या पक्षामध्ये प्रवेश का घ्यावा वाटला की मला तर असं वाटतंय आज दादांना विरोध करतात. कार्य थोडा काळ जाऊन द्या. दादांचं काम अतिशय उत्तम आहे आणि दादांच्या सोबत 100% येतील. कारण दादाच्या कामावर अजूनही प्रत्येकाचा विश्वास आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीतच ओमराजे निंबाळकर यांची काम करण्याची पद्धत जर बघितली तर त्या पद्धतीवर अनेक लोकांचा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात आणखी काय काय राजकीय समीकरणं धाराशिव जिल्ह्यात बदलतात हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरेल.